कोकणात विशेष करून सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोकम म्हणजे रतांबा पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते। या कोकमचा उपयोग सरबत तसेच तेल यासाठी होतो। मात्र मागील 2 वर्षात कोकमचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे। याचा फटका बागायतदारांना बसत आहे। कोकम उत्पादन घटण्यामागे वन्य प्राण्यांचा त्रास होय असे स्थानिक बागायतदार सांगतात। कोकमचं उत्पन्न गेल्या वर्षीपेक्षा थोडंसं जास्त आहे। गेल्या वर्षी जर बघितलं तर 10% कोकमचं उत्पन्न होतं। ह्या वर्षी साधारणपणे 25% एवढं उत्पन्न आहे। तरी जो दर असतो जी कोकम म्हणजे सोलं जी कैली येतात, काय दर असेल आता यावेळी? साधारण बघितलं तर कोकमाचा रेट गेल्या 2 वर्षापूर्वी म्हणा किंवा त्याच्या अगोदरही म्हणा हा 22 ते 28 रुपये एक कॉन्स्टंट रेट होता आणि अजूनही तो रॉ मटेरियलचा रेट म्हणतो आम्ही, तर तो कॉन्स्टंटच राहिला। पण घुलीचा जो रेट आहे हा आज बघितला तर मार्केटला 300 रुपये आहे, 350 रुपये आहे। गेल्या वर्षी तो रेट होता 220 पर्यंत होता, 240 पर्यंत त्याची खरेदी झालेली होती। पण तेवढंसं उत्पन्न न निघाल्यामुळे तो ऍव्हरेजली मेंटेन होतो रेट। बरोबर। तरी उत्पादन कमी होण्याचे काय मुख्य कारण आहे? उत्पादन कमी होण्याचं म्हणजे पहिलं म्हणजे खार, जी पालवी ज्यावेळी येते त्याच वेळी जी खार पडते, म्हणजे आपण जर बघितलं तर इफेक्ट आपल्या आंब्यावर होतोय, काजूवर होतोय, तसंच तो कोकमावरही होतोय। आणि ही जी कोवळी पालवी आहे, ही जी छोटी माकड असतात व्हाईट तोंडाची, ह्यांना ही कोवळी पालवी ही आवडते, त्याच्यामुळे ती पालवी त्यावेळी तोडली जाते। त्याच्यामुळे त्याचा जो फुलोरा आहे हा फुलोरा येत नसल्यामुळे हे उत्पन्न बरंचसं घटलेलं आहे।